नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत ते पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक अशा पदभ्रमंती मोहिमेसाठी। एका अशा वाटेवर चाललो होतो जिथे केवळ पायच नव्हते, इतिहासाचे ठसे होते। ही फक्त एक ट्रेक नव्हती, ही होती 50 किलोमीटरची एक वीरगाथा, जिथे प्रत्येक पायरीवर चालले होते आपले छत्रपती आणि त्यांच्यासोबत चालत होते काही अश्रू, काही रणभेरी आणि काही पवित्र बलिदान। पन्हाळ्याच्या कुशीतून निघालो, सह्याद्रीच्या पठारावरून, गावांमधून, जंगलांमधून, घाटांतून चालत पोहोचलो त्या एका जागेवर जिथे इतिहास जिवंत आहे। ही आहे पन्हाळा ते पावनखिंड रेंज ट्रेक, जिथे चालतोय आपण आज आणि तिथेच चालले होते आपले राजे कधी काळी। नमस्कार मित्रांनो, दिवस दुसरा पोरा नाश्ता करतात सकाळी उठून। नमस्कार मित्रांनो, आज दिवस दुसरा। आज आपण ट्रेक चालू करणार आहोत तो करपेवाडी ते पावनखिंड। पोरांचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करतोय। किती वाजले रे? सकाळचे 7 वाजले। आता आम्ही एक 5-10 मिनिटातच सुरुवात करतो आजच्या दिवसाची। कापळेवाडीतून निघाल्या छोटासा ओढा पार करायला लागतोय। मागे बघा आता। करपेवाडीतून चालू करून थोडंच पुढे आल्यावर एक 5-10 मिनिटातच हे निलगिरीचं जंगल लागतं। कापरेवाडीच्या पुढे चालताना वाटेत प्रचंड चिखल आहे। पूर्ण वाटेवर जंगलातून वाटे सध्या तरी कापरेवाडीच्या पुढे, आणि वाटेत आता तरी 2 ओढे लागलेत आणि प्रचंड चिखल आहे। पूर्ण वाट चिखलातूनच आहे आणि जंगलातून आहे। अरे 2 मिनिटापूर्वी काहीच पावनखिंडच्या ट्रेक मध्ये जळू खूप आहेत, त्यामुळे असं मीठ घ्यायचं। पाय दाखव माझा, पाय दाखव, आत्ताच आमच्या एका ट्रेक मधल्या मुलीच्या पायाला लागला होता रक्त पिलं, रक्त पियाला। अर्धा किलो वजन कमी झालं बिचारी आमचं, आणि याचं अर्धा किलो वाढलंय। थांब 2 मिनिटं थांब जरा। ती बघ
कापरेवाडीतून एक जवळपास 15-20 मिनिटं जंगलातून चालल्यावर आपला येऊन पोहोचलो. आता परत डांबरी रस्त्यावर. आता डांबरी रस्त्यावरनं किती वेळ चालायचंय बघूया. डांबरी रस्त्यावरनं किती वेळ चालायचंय आता बघूया. श्रद्धा, चैतन्य, कसं वाटतंय मग? कालचा एक्सपिरियन्स कसा होता? हा, काल मग किती पाय दुखत होते, किती बॉडी पेन किलर खाल्ला? हा, किती अर्धी गोळी पेन किलर. मी नाही खाल्ली, सॉरी, मी नाही खाल्ली. हा, मी नाही खाल्ली, मी नाही खाल्ली. मी एक पण पेन किलर नाही खाल्ली. काय नाही. डांबरी रस्त्यावरनं 2च मिनिटं चाललं. पुन्हा एकदा पूर्ण चिखलाची वाट लागली. पूर्ण चिखल, पाय चिखलात एकदम हे होतात. तेवढं वाटत तेवढा चिखल आहे. कसा चिखल आहे बघा. परत एकदा जंगलातली वाट संपवून परत डांबरी रस्ता लागलाय. सगळी पोरं चालतायत. अहो, गाव कुठलं आहे? वाडी कुठली? हा, कळकेवाडी. कळके ना? कळके ना? हा, घोड्याचं नाव तुला माहिती आहे? नाही माहिती? अरे काय, मला वाटलं तुला माहिती असेल. तुला माहिती आहे? काय माहिती सांग. थांब. कृष्णा, घोडी होती ती, घोडा नाव आहे. चला टाटा. पुढे अजून एक वाडी लागली. कुठली वाडी आहे दादा ही? हिंगेवाडी. रिंगेवाडी. आता आपण येऊन पोचलोय ते पाटेवाडी. पोरं लय जमली आहेत. पाऊस कंटिन्यू चालू आहे. तरी अशा खडतर रस्त्यातून ही पोरं कष्ट करून फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगण्यासाठी एवढ्या पावसातून चालले. हे विशेष आहे. चला तर मग. च्या पुढे ही वाट पूर्ण चिखलातून, मळ्यातनं, वावरातनं जाते. मध्ये मध्ये कुठे कुठे डांबरी रस्ता लागतो. पण दुसऱ्या दिवसाची जी वाट आहे जवळपास 80-90% पूर्ण चिखलातून आहे. तर त्या मनस्थितीत त्याच्यानुसार आपली तयारी करून यावी. पूर्ण चिखलातूनच चालायचं आहे. आले तुफान किती वितना सोडली झेप घेतली आकाशी. बस बस भारी आलं ते. पाटेवाडीच्या पुढे हे घनदाट जंगल लागलंय.
पांढरपाणी गावाच्या अगोदर हे मोठं मैदान लागतं. तिथे गावातली मुलं काही क्रिकेट खेळत होती. मित्रांनो, आता वाजले दुपारचे जवळपास 1-1:30 सुमार आहे आणि आम्ही आता पोहोचलो ते पांढरपाणी. सकाळी 7 वाजता चालू केलं होतं, दुपारी 1 वाजला पांढरपाणीला पोहोचला. आता इथून जवळपास 4 किलोमीटरवर आहे पावनखिंड, आपला शेवटचा टप्पा. तर चला मग अजून 1 तास लागायला पाहिजे आपल्याला, 2-3 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो पाहिजे. बघूया चला. मित्रांनो, या पांढरेपाणी गावाचं वैशिष्ट्य असं की शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले पण बाजीप्रभू आणि बांधल सेनेसकट, तर बाजीप्रभूंची आणि शिवाजी महाराजांची जी शेवटची भेट किंवा जिथून बाजीप्रभू घोडखिंडीसाठी गेले आणि शिवाजी महाराज विशाळगडासाठी गेले, ते हे पांढरपाणी गावातूनच ते वेगवेगळे झाले होते. शिवाजी महाराज इथून विशाळगडाकडे निघून गेले आणि बाजीप्रभू मुघलांच्या सिद्धी जोहरच्या सैन्याला अडवण्यासाठी घोडखिंडीकडे गेले होते. तर ही तेच त्यांची शेवटची भेट झाली होती. मग शिवाजी महाराज त्याच्या पुढे निघून गेले होते. असं हे पांढरपाणी गाव ऐतिहासिक असं गाव आहे. आज मोहिमेचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि आता शेवटचा 1 किलोमीटर बाकी आहे. 1 किलोमीटर बाकी आहे शेवट. पावनखिंडला आता पोहोचू आपण. आता किती वाजले? टाइम काय आला रे? 3:09. एक 10 मिनिटात आता सकाळी 7 वाजता सुरू केलं बरं का trekking. सकाळी 7 वाजता चालू केलेला. आता एक 10 मिनिटात आम्ही पावनखिंडीला पोहोचू. आणि तेही धोधो पावसात, मुसळधार पावसामध्ये. कंटिन्युअसली पाऊस आहे. मुसळधार म्हणजे पावसाने आम्हाला एक अशी 5-10 मिनिटं पण उसंत दिली नाही. कंटिन्यूस पाऊस आहे. आताही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, धुकं आहे सगळीकडे पसरलेलं. आणि रस्ता बघा, पुढचा रस्ता बघा. त्याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना रेस्क्यू केलंय बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल मावळ्यांनी. तर मित्रांनो, आपण फायनली येऊन पोहोचलो ते पावनखिंडला. इथून 100 मीटरवर पावनखिंड आहे. इथून ही रस्ता हा पावनखिंडीला जातो. आता 100 मीटरवर पावनखिंड आहे इथून.
पावनखिंडकडे जायला, खिंडीकडे जायला अशी दगडी वाट केलेली आहे पूर्ण. ही आहे ती जागा जी रक्तानं पावन झाली आणि शौर्याने अजरामर. 1660 साल किल्ले पन्हाळा सिद्धीच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला रणातून पलायनाचा. पण हे कोणत्याही सामान्य माणसाचं नव्हतं. हे होतं एक रणमार्ग. शिवराय गड सोडून विशाळगडाच्या दिशेने निघाला. पाठीवर सिद्धी जोहरचं अफाट सैन्य. पण त्या सैन्याला थांबवलं इथे या अरुंद पण पवित्र खिंडी. फक्त 300 मावळे आणि त्यांच्या पुढे हजारोचं सैन्य. शिवराय विशाळगड गाठेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी शत्रूच्या लोंढ्याला खिंडीतच अडवलं. प्रत्येक मावळा लढला शेवटच्या श्वासापर्यंत. बाजीप्रभूंनी ऐकला तो तोफेचा आवाज जो सांगत होता राजे विशाळगडी पोहोचले. आणि मगच त्यांनी घेतला अखेरचा श्वास. हाच तो क्षण जिथे एक खिंड पावन झाली. हा तो मातीचा कण जिथे बलिदान झालंय की जे अजरामर केलं गेलं. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघासी मारावे. मारिता मारिता घ्यावे राज्य फुले. देशद्रोही लिखवे कुत्ते मारो निघालावे परते. देवदास पावती वत्ते यदची संशयो नाही. देवमस्तकी हरावा अवघाल कल्लोळ करावा. मुलूक बळवावा की बळवावा धर्मसंस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पते. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा संक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग. मनोनीसाठी तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली. त्याहूनी करावे विशेष. तरीच बनवावे पुरुष. त्या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांची आठवावे. लोकी परलोकी उडावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बौद्ध जनांची आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमः पार्वती पते. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
हे आमचे सर्व पन्ना ते पावनखिंड मोहिमेचे सदस्य